हाय गाईज, वेलकम बॅक टू माय डेली रुटीन व्लॉग. आणि आज बघू शकता, रात्र नाही आहे, मॉर्निंगचाच आहे. आणि 4 वाजताचा आज मी 4 वाजतापासून शूट केलं होतं. कारण रोज रोज एकच एक दाखवून पण बोर होतं, म्हणून मी आज जशी मी एकदम सकाळी जेव्हा आम्ही उठतो मी तेव्हापासूनच केला. आणि हा होता सकाळी 3:30-4 वाजतापासूनचा रूटीन. आणि मग मी तुम्हाला सगळे कामं झाल्यावर मोबाईलमध्ये टाईम दाखवला, पण काही चांगला दिसलाच नाही. तुम्ही बघू शकता, आता वाजत होते 5:15. आणि मी जेव्हा एकदम स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं ते होतं 3:30 पावणे 4 वाजताचा. आणि सगळे कामं मी करून घेतले होते. बघू शकता, वातावरण एवढं सुंदर असतं सकाळचं. आणि हा होता सकाळचाच होता व्लॉग व्हिडिओ, पण लाईन नव्हती. आणि लाईन नसल्यामुळे अंधारात काही नाश्ता पण बनत नाही. आणि 6:30 वाजत होते, तर मग मी दूध आणि थोडीशी 2 ब्रेड घेतल्या होत्या. आणि हाच माझा आजचा नाश्ता पण समजू शकता तुम्ही, कारण लाईन खूप वेळपर्यंत नव्हती आली. पण अंधारात मला ना स्वयंपाक करणं बिलकुल आवडत नाही, म्हणून मी आज नाश्त्यात दूध आणि ब्रेडच घेतली होती. आणि त्याच्यानंतर सगळे मग कामं केले. आणि 6:30च वाजत होते, पण माझ्यासाठी 6:30 पण खूप वेळ असतो, कारण कामं खूप जास्त असतात आणि वेळ खूप असं. आणि रात्र असं वाटतं की मोठी आहे. तर हा होता माझा सिंपलसा चहा, दूध आणि टोस्ट. आणि मग 9 वाजतापर्यंत मी सगळे कामं केले होते. मग पूजा बिजा सगळी आटपून इथे स्वयंपाकाची तयारी. नेमकीच लाईन आली होती. आज जेवणाच्या लंच थालीमध्ये होतं आपलं कारल्याची भाजी. आणि मी जसे कारले म्हणजे जसे मी करेले बनवते तसे कडू बिलकुल लागत नाही, म्हणजे अजिबातच लागत नाही. फक्त थोडंसं एफर्ट आहे. पाणी बॉइल्ड करावं लागतं, त्याच्यात मीठ, त्याच्यात हळद घ्यावं लागतं, त्याला चांगलं 80 ते 90% बॉइल्ड पण करावं लागतं. आणि त्याच्यानंतर थंड होईपर्यंत डबल 2 ते 3 पाण्यात वॉश करावं लागतं. बघू शकता, याला शिजवायची तरी कारले कमीत कमी 90% शिजलेच पाहिजे, कारण मग ते कांद्यात जास्त नाही शिजवा लागत. आणि एवढे सुंदर बनतात आणि गोल पण राहतात, तुटत पण नाही. आणि याला 2-3 पाण्यात आपण धुवून घेऊया. बघू शकता, सांडस पण तुटली थोडीशी. आणि आता याला चांगल्यापैकी वॉश करून घेऊ. मी चांगलं म्हणजे खूप जास्त पाण्याने धुते. आणि कारले त्याच दिवशी बनवते ज्या दिवशी नळ सकाळीच आले आणि स्वयंपाकाचा वेळ असला तेव्हा, कारण पाणी खूप लागतं कारल्याला कडूपण काढायसाठी. आणि मग मी इथे चवल्याची भाजी पण केली होती. चवल्याची भाजी माझी सिंपल असते, काही असं त्याच्यात ते नाही, नमक चटणी आपली साधीसुधी. कारण चवल्याची भाज्यात जास्त काही असं बनवायची टेन्शन नसते. आणि बघू शकता, चांगल्यानं हे केली. आणि सांबारची डांगी होती वाटते, तर मी ती काढून टाकली. सांबार नव्हता टाकला मी कोणत्याच भाजीत, बघू शकता तुम्ही. आणि हे शिजेपर्यंत कारल्यासाठी आपण जिरं आणि मोहरीचा तडका देऊन देऊ. त्याच्यात 2 ते 3 कांदे, आणि थोडेसे शेंगदाणे पण भाजून घेतले होते. आणि बघू शकता, मी लहान लहान 2-3 कांदे कापून घेतले आणि ते कढईमध्ये टाकले. आणि त्याच्यानंतर आपण हळद मीठ असं थोडंसं टाकून घेऊया. तुम्हाला जेवढी तिखट हवी तुम्ही तेवढी तिखट करू शकता, जास्त तर जास्त पण बनवू शकता. मी मीडियम तिखट बनवली होती, कारण जास्त तिखट पण कोणी खात नाही. आणि त्याच्यात मग मी घेतले कारले. आणि बघू शकता, 2 ते 3 मिनटात ही भाजी बनते. जसं बॉइल्ड कारले झाले की 2 ते 3 मिनटात वाफेवरच होऊन जाते. बघू शकता तुम्ही. पूर्ण घेतल्यावर आपण याला मिक्स करून घेऊया. आणि स्वादानुसार याच्यात मीठ टाकून घेऊ. आणि थोडंसं मिक्स केल्यावर आपण याला शेंगदाण्याचं कूट टाकून देऊ. आणि खायला खूप सुंदर लागते आणि कडू अजिबात लागत नाही. अशी होती आज आमची लंच थाली. आणि दुपारी सगळं क्लीन केल्यावर मी भांडे सगळे घासून घेतले होते, कारण काम थोडेसे जास्त पेंडिंग होते. आणि मग वाजत होते 1:30. आणि 1:30 वाजतापासून ते 6-6:30, हो 6:30 वाजेपर्यंत मी इथेच काम करत बसले. आणि आज तर मी जास्त कामामध्ये जास्त नाही, मी अजिबातच ब्रेक नाही घेतला, कंटिन्यू मी कामावर म्हणजे कामच करत होते.
आणि 2 मिनिटाचा ब्रेक घेतला होता, पण तोही मला वाटते चहा बनवायसाठीच घेतला असेल घरात. आणि त्याच्यानंतर अजून 6:30 वाजले होते. सगळे कामं केले आणि डबल मी काम करायला बसले. आणि 8:30 वाजता मी खिचडी आणि त्याच्यासोबत लोणचं असंच डिनर होतं. मी डिनर नव्हतं केलं कारण आणि मग मी केलं होतं थोडंसं दूध गरम आणि सगळ्यांना दिलं. आणि मला घ्यायची होती कॉफी, पण मला भेटलीच नाही. मग मला लक्षात आलं कुठे ठेवली होती. आणि पण जाऊ दे आता. आणि खूप रात्र तर नाही, पण तरी 9:30 नाही 9:45 वाजत होते. आणि असा होता आजचा आमचा पूर्ण मॉर्निंग ते रुटीन. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा.